आपलं काय हां, तर आज आमचं झालं बाबा पोहायचं प्लॅनिंग ठरलं. निघालो गल्लीतनं, तरी पोरं कमी आहे ती आम्ही तिघं-चौघंच चाललो. कोणाला फोन केला नाही, काय नाही. जर फोन केला असता तर 100-1 पोरं आली असती. अक्षरशः ह्याची जागा बी पुरली नसती. जाऊ दे म्हणलं, ते यायला आपल्याला बी तिघं-चौघं जाऊन पोहून यावं म्हणलं. बघा हे निघालो बघा रस्त्यानं. मग रस्त्यानं जाणार की हो. हे बघा आमच्या गावाचं वातावरण कसं एकदम निसर्गरम्य वातावरण, एकदम मस्त. ही बाया एक पारीवरनं कामाला चालल्या बघा आणि आम्ही निघालो पोहायला. इथं आल्यानंतर जवळजवळ 15-20 गाड्या होत्या. पोरं ऑलरेडी आले होते पोहायला. मग आम्ही पण निघालो, गाड्या-बिड्या पार्किंग केला इथं. हे बघा हे रे एकदम अत्यंत एवढी सुरेख आणि सुंदर आहे ना दिसायला. तुम्ही आल्यानंतर तुम्हाला पण एकदा कळेलच. हे बघा कसं पळालं ते बघा बघा बघा. आता हे बघा आमचा प्रेम बॉसचा मुटका कसा आहे, झटका आहे का नाही एकदम. हां नाद आहे, नाद हो, नाद पाहिजे बघा. ज्याला नाद नाही पवाचा तो पोरगाच काय कामाचा, बरोबर का नाही. मस्तपैकी मग नंतर ना हे सगळी मारली उडी आम्ही, ह्यांची व्हिडिओ काढलो. मग ह्यांना म्हणलं आता माझा नंबर आहे म्हणलं, तुम्ही थांबा म्हणलं. मग मी काय आलो की पळत, बघा कसं आलो पळत. हे मारलो सुरिंग डायरेक्ट, सुरिंग नाही ही होडी आहे म्हणायचं. सुरिंग असं खालनं असते आहे. मस्त वाटलं मित्रांनो एवढं. अहो आहे पोरला बघा. टाकते आता आहे घातली आता वया पुरलं बघा. गावाकडं असं असतंय. मला बी असं शिकवलं. मी तर लय घाबरत होतो. असं मला पोहायला आणलं की मी अक्षरशः 10-10 किलोमीटर पळत जात होतो, एवढं भयानक. पाण्याची भीतीच वाटायची आपल्याला. काय पोहायला येत नव्हतं, काय नव्हतं. मस्त आम्ही बघा 14 रेस लावलो. हे आमचे वैभव सर, हे प्रेम सर, हे आमिर सर. मस्त वाटलं एकदम. तर आता या पोराचा आम्ही व्हिडिओ काढला, जो आमची 4-5 मिनटं घातला. ह्याला माहितीच नाही आम्ही व्हिडिओ काढला म्हणून ना. शेवटी बघा या पोरानं सांगितल्यावर ह्याला लक्षात आलं. मग आता कसं बेडकावून उडी मारते बघा मित्रांनो. ब्लॉग कसा वाटला शेअर करा, लाईक करा, फॉलो करा. थँक्यू, धन्यवाद.